नमस्कार, जय श्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी शेंगदाण्याची काजू कतली करणार आहे। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ते कशी बनवायची ते पण बघूया। हे बघा, एक फुलपात्र मी शेंगदाणे घेतलेले आहे, ते कच्चे आहे, ते निवडून घेतलेले आहे। ते काजू कतली करण्यासाठी एक फुलपात्र मी शेंगदाणे घेतलेले आहे। आता हे शेंगदाणे चांगले असं भाजून घ्यायचे। कढई ठेवलेले आहे, आता याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे कसं गवळं गवळं भाजायचे बरं का, असं एकदम करपवायचं नाही ना, तर चक्की कशी काळी दिसेल, त्यामुळं थोडंसं गवळं गवळंच भाजायचं आहे ते शेंगदाणे। हे बघा, शेंगदाणे कसं कमी गॅसवर मी गवळं गवळं भाजून घेतलेत, लई करपलं नाही ते आणि असं फलपट निघायला लागले ना, हे बघा असं बघा बंद करायचं आहे लगेच। मी गॅस बंद केलेला आहे। आता ही थंड करून शेंगदाणे घेणार आहे। हे बघा, शेंगदाणे असे थंड झालेले आहे ते। आता हे असे चुळून हातावर घ्यायचे, ते पूर्ण हे जे सलपांड काढून घ्यायचे ते। हे बघा, पूर्ण असं मी सालपण काढून घेतलेलं आहे ते। आता काय करायचं, मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि ह्याच्यात टाकून ना असं थोडं थोडं फिरवायचं आहे। एकदम तेल नाही करायचं, थोडं थोडं मोडवर फिरवायचं आहे। त्याची पावडर झाली पाहिजे। एकदम बी फिरवू नका की असं पूर्ण असं तेल नका काढू। तेल काढलं तर चाळता येणार नाही, त्यामुळं थोडं थोडं फिरवा। हे बघा, मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे, तेल नाही केलेलं आहे, जास्त पावडर केलेलं आहे बघा बघा दाणेदार। आता ही चाळणी घ्यायची, या चाळणीत असं टाकून घ्यायचं, चाळून घ्यायचं। हे बघा, मी चाळून घेतलेलं आहे पूर्ण। आता याच्यात तेवढे दाणे राहिलेले ते आता बाजूला काढून ठेवते। तुम्ही भाजीत पण टाकू शकताय। हे बघा, चाळून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया थोडे वेळ। एक फुलपात्र मी शेंगदाणे घेतलं होतं, त्याच्या अर्ध फुलपात्र मी साखर घेतलेले। कढई ठेवलेले, साखर टाकून घ्यायचे। आता याचा पाक करून घ्यायचा। थोडं फुल गॅस ठेवलेला आहे मी। हे बघा, आपल्याला फक्त साखर अशी विरघळून घ्यायची होती। साखर सगळी विरघळलेली आहे आणि चांगली उकळी आलेली आहे बघा, चिपचिप झालेलं आहे। आता याच्यात ते आपण शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ना, ते टाकून घ्यायचं। चांगलं असं मिक्स करून घ्यायचं। हे बघा, गोळा कसा असा घट्ट होत आलेला आहे आणि हलवत राहायचं आहे बरं का, म्हणजे काय माहिती आहे का, कढईला लगेच असं खाली चिटकते, त्यामुळं हलवत राहायचं आहे। आता याच्यात विलायची टाकते मी चेचलेले, थोडीशी विलायची पावडर टाकलेले। चांगलं असं हे करून घ्यायचं आहे, खाली चिटकते त्यामुळं हलवत राहायचं आहे याला। चांगलं बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। अजून थोड्या वेळ मी हे मिक्स करून घेते। हे बघा, मी प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे, याला तूप लावलेलं आहे थोडंसं। आता हे सगळं मिश्रण याच्यावर टाकून घेणार आहे। थंड झाल्यानंतर घट्ट होते हे। आता जर हे पातळ दिसत असलं तर हे बघा, मस्त असं थंड झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। गोळा असा हातात धरता येतो, म्हणजे ते पूर्ण असं थंड झालेलं आहे। आता काय करायचं, याच्यावर एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवायचा। हे बघा असा, हे बघा असं लाटून घ्यायचे। हे बघा, पूर्ण असं लाटून घेतलेलं आहे।
आता ही डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचे त्या. हे बघा अशा प्रकारे डायमंडचा शेप द्यायचा आहे, म्हणजे काजू कतली असल्यासारखी दिसेल. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. रक्षाबंधनला स्पेशल मी केलेले. आता राखी पौर्णिमा जवळ आली ना, 2-4 दिवसावर राखी पौर्णिमा स्पेशल आहे. प्रकारे सगळी कट करून झालेले. आता तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा मस्त अशी झालेले, काजू कतली असल्यासारखे दिसते ना. मला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर सांगा.